श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी. उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अवलोकिता. ऐकता जाती सर्व दोषा, ज्ञानज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपले पूर्वजन्म पुससी. सांगेन एक विस्तारेसी, चांडाळ जन्म होणार गती. पाप पुण्याची गती, आपले आर्जव भोगती. कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, त्याची पासोनी चांडाळ वर्ण. उपजले असते यातीहीन, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्यभिचार हे मूळ उपत्तीचे लक्षण, नाना दोष आचरण. त्याने हीन जाती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर. ब्राह्मण करिता अनाचार, पावे तो हीन योनीसी. गुरु अथवा माता पिता, सोडोनी जाय आपण पडता. चांडाळ योनी होय निश्चिता, कुलस्त्रिये सोडिलिया. कुळ देवता सोडोनी, आणिक देवता पूजा करोनी. तोही होय चांडाळ योनी, सदा अनृत बोले नर. न करी सेवा माता पिता, त्यासी प्रतिपाळ न करिता. चांडाळ होनी तत्वता, सप्तजन्म कृमी होय. पहिली एक स्त्री असता, दुसरी करोनी तिसी त्यजिता. होय जन्म त्यासी पतिता, आणिक एकच सांगेन नवल. स्वामी स्त्रीशी, गुरु स्त्रीशी, शत्रु मित्र विश्वास स्त्रीशी. जो करी व्यभिचारासी, तोही जन्म पतिता घरी. स्त्री संध्याकाळा समय देखा, विप्र भोजन करी अविवेका. हाक देऊन फिरे निका, तोही जन्मे चांडाळ. वैश्व देवकाल अतिथीसी, जो बोले दुष्टतरेसी. अन्न नेदी तयासी, कुकुट्ट होऊनी उपजे. मृत्यू दिवसी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करावयासी करी भेद, चांडाळ योनी जन्म पावे. नादी भेद नेणता करी वैदकी, जाणोनी औषध दे आणखी. तोही होय महापातकी, चांडाळ जन्मी संभवे. जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी. जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी, वेद मार्ग त्यजिता विप्रे. ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र, आपले कर्म त्यजून मूढमंद. आणिक मार्ग आचरे सदा, तोची चांडाळ योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊन अतिथी जेववी घरी. श्राद्ध दिवशी पिंड न करी, चांडाळ योनी जन्म पावे. भजे आपण एक देवता, दुसरे देव निंदी करिता. तो होय अपस्मारी तत्वता, दारिद्र्य रूप पीडतसे. लोकांची वर्म कर्मे आपण, सदा करी उच्चारण. तो हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भोगितसे. गर्भपात करी स्त्रियांसी, वांज होऊनी उपजे परियेसी. पुत्र झालिया मरती भरवसी, गर्भपात करू नये. सर्प जाती मारी नर, सर्पयोनी होय निर्धार. ऐसे दोष असती अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन. परद्रव्य अपाहारी देखा, परदत्ता पहार विशेषा. परद्वेषी नर ऐका, अपुत्री होऊनी उपजे. देवद्रव्य अपहारी देखा, देव कार्य नाशी जोका. पंडुरोगी होय निका, फळ चोरी होय विद्रूप. श्री गुरु म्हणती पतितासी, दोष करिता जन्म होय ऐसी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी, शांती परवी बोलिले असे. परस्त्री आलिंगन केलिया देखा, शतजन्म श्वान होय ऐका. पुढे मागुती सर्पजन्म निका, भोगी दुःखा अवधारी. परस्त्रियेचे मुख्य न करावे अवलोक, जरी पाहिल कुबुद्धिक. चक्षुरोगी होऊनी उपजे. ऐसे तया पतितासी, श्री गुरु आपण निरोपिती. ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केले श्री गुरुची. स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता जाहले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ, पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी. पश्चाताप होय जासी,
त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले, अंतःकरणी असेल कोतले, त्यासी प्रायश्चित असे भले, कर्म विपाकी बोलिले असे. प्रायश्चिताचे विधान सांगेन ऐका स्थिर मने, ऋषींचे असे वचन प्रकार असे ऐका तुम्ही. अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परियेसी, गुरुसेवी तत्परेसी केलिया गुरु निवारिल. नेणता पाप केलियासी प्रायश्चित परियेसी, प्राणायाम द्विशतेसी पुण्यतिथी 10 स्नान. स्त्री पुरुष दोघांत एक पाप पुण्य करीत, दोघा सम घडे हे निश्चित, दोघे आचरावे प्रायश्चित. आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर, गायत्री जप 10 सहस्त्र, विप्रा 12 भोजन द्यावे, तिल हवन 1 सहस्त्र, करावे वेद मंत्रे, याचे नाव गायत्री कृच्छ. श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी, प्राजाप्रत्य कृच्छ देखा, असे विधी अतिविशेषा. भोजन करावे 1 मुक्तिका अथवा आयाचित भिक्षा. उपवास करावे 3 दिवस, स्मरण करावे श्री गुरुचरणास. येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य. 3 दिवस घृत घेऊनी क्षीर द्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुनःशिर 21 दिवस. एखाद्या असेल अशक्त, त्यासी असे हे व्रत, तीळ गुळ लहाया पीठ उपवास करावे. आणिक एक असे प्रकार करावा चांद्रायण आचार, कुकुट्टा प्रमाणे आहार, त्रास द्यावे वर्तमाने. आपले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी, पश्चातापे जळुनी जाय पाप अवधारा. आता सांगेन तीर्थकृच्छ, यात्रा करीती पवित्र, वाराणसी श्वेत पर्वत, स्नान मात्रे पाप जाती. वरकड तीर्था गेलियासी, गायत्री जप सहस्त्रेसी, पाप जाय त्वरितेसी, अगस्त्य वचन बोलिले असे. समुद्र सेतु बंदेसी, स्नान केलिया परियेसी, भ्रूण हत्या पापनाशी, कृतज्ञादी पातकी. विधिपूर्वक शुचिसी, जपा कोटी गायत्रीसी, ब्रह्महत्या पापनाशी, एक त्रिविक्रमा एक चित्ते. पवमान सुक्ते 4 पठण करिता ब्रह्महत्या दूरी, इंद्रमित्र अवधारी 1 महिना जपावे. 5 मास 6 मास मिताहार करुणी पुरुषे, पुरुष सुक्ते पापनाश, पंचमहादोष जातील. त्रिपदा नाम गायत्रीसी, जपती जे जण भक्तीसी, अघमर्षण त्रिरावृत्तेसी, सप्तजन्म पाप जाय. आणखी असे विधान देखा, अज्ञानकृत दोषांदिका, अनुतप्त होऊन विशेखा, पंचगव्य प्राशन करावे. गोमूत्र गोमय क्षीर, दधिघृत कुशसार, घ्यावे असे विधिसार, प्रथम दिवशी उपवास. नीलवर्णीचे गोमूत्र, कृष्णवर्णी गोमय पवित्र, ताम्र गायीचे क्षीर शुभ्र, श्वेत धेनूचे दधी घ्यावे. कपिला गायीचे तूप बरवे, ऐसे पंचगव्य घ्यावे. एकेकाचे भार स्वभावे, सांगेन ऐका विधान. गोमूत्र घ्यावे पावशेर, अंगुष्ठार्ध गोमय पवित्र, क्षीर पावणे 2 शेर, दधी 3 पावशेर घ्यावे. घृत घ्यावे पावशेर, तितुकेच मिळवावे कुशसार. घेता मंत्र निर्धार, विस्तारुनी सांगेन. कुशासहित 6 रसास, एकेकासी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती ऐसे, इंद्र विष्णू दुसरा देखा. मानस्तोके मंत्र तिसरा, चौथा प्रजापती मंत्र. पंचम गायत्री उच्चारा, 6वा भ्यारती प्रणवपूर्वक. ऐसे मंत्रोणी पंचगव्य घ्यावे. अनुतप्त होऊनी एक भावे, अस्थिगत चर्मगत पूर्व, पापे नासती अवधारा. गायी न मिळे इतुके जिन्नसी, कपिला गाय मुख्य परियेसी, जाती दोष दर्शन मात्रेसी, कपिला गायी उत्तम. पातक घडे ज्यासी, प्रायश्चित असे त्यासी, जगद्गुरु दर्शन संतोषी, अनुग्रहे पुनीत. एखादा वेदशास्त्रज्ञ
स्वधर्माचार अभिघ्न त्याच्या अनुग्रहे पापज्ञ पुनीत होय अवधारा. ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगिती विस्तारेसी समस्त विप्रे संतोषी ज्ञान प्रकाश होऊनिया. श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तो विप्रे होतासी. श्री गुरु माता पिता तुशीसी यास्तव चांडाळ जन्मलासी. आता सांगो तुझ अधिक स्नान संगमी मास एक. केलिया जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी. पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन जाहले मजसी. कावळा जाय मानस सरोवरासी. राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे. आपण जाहलो पवित्र तारावे आता माते. शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी. आपण झाले ज्ञानराशी अभिमंत्रोनी आता मजसी. विप्रामध्ये मिळवावे ऐकोनी तयाचे वचन. श्री गुरु बोलती हासोन तुझा देह जातीहीन. केवी विप्र म्हणती तुझ पतिता ते सुधारसी. वर्धता तुझे रक्त मासासी. ब्राह्मण म्हणती तू ते कैसी. सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र. क्षत्रिय वंशी गादीपुत्र तपो बळे करून पवित्र. विप्र म्हणवी आपणा ते ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे. तेणे बळे म्हणवितसे ब्रह्मऋषी म्हणोनी. इंद्रादी सुरवरासी विनविते होय परियेसी. आपणा ते ब्रह्मऋषी म्हणोनी बोला म्हणतसे. देवऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी. तो का म्हणेल ब्रह्मऋषी आपण समस्त अंगीकारू. ऐसे तया वशिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी. ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ. ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तपास अपात्र. देह टाकणे अपवित्र मग विप्रकुई जन्म होसी. काही केलिया न म्हणे विप्र. कोपला मुनी विश्वामित्र. वशिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तयेवेळी. ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्याना होय तामसी. अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्रा ते. वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी. होती घेऊन या पर्वतासी घालूवाला वशिष्ठावरी. विचार करी मागुती मनी जरी वदीन वशिष्ठ मुनी. आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्मऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्या सरसी. आपण म्हणू ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणून या. ऐसा वशिष्ठ मुनिवर मारिता म्या दोष पार. म्हणून टाकी गिरीशिकर भूमीवरी परियेसा. अनुतप्त झाले अंतःकरण वशिष्ठ ऋषी ओळखून. ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तयेवेळी. संतोषोनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य. माझे घरी तुम्ही आता अन्न द्यावे स्वामिया. ऋषी वचन ऐकोनी बोलतसे वशिष्ठ मुनी. तुझ्या घरी सूर्यकिरणी पाक करणे अन्न आपणा. विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यपाके अन्न केले. सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठानी. पूर्वील देह जाळोनी नूतन देह धरिता झाला. मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी. ब्रह्मऋषी म्हणूनी झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म इह. अनुतप्त जाहला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुई. ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरु परियेसी. लादले असे सुख त्यासी त्याच्या मानसी न येची. निधान सापडे दरिद्रासी तो का सांडील संतोषी. अमृत सापडे एकाद्यासी तो का सोडेल सुखासुखी. तैसे त्या पतितासी लादले ज्ञान निधान राशी.
न वचे आपुले मंदिरासी, विप्र आपण म्हणवितसे. इतुके होते अवसरी, आली त्याची पुत्र नारी, म्हणती लागले अपस्मारी, म्हणून आलो धावत. जवळी येता स्त्रियेसी, स्पर्शे नको म्हणे तियेसी, कोपे करुनी मारावयासी, जात असे तो पतित. दुःख करी त्याची भार्या, जाऊनी नमी श्री गुरुपाया, पती माते सोडून या, जातो एक स्वामिया. कन्यापुत्र मज बहुत, कोण त्यांते प्रतिपाळित, आम्हा त्यजोनी केवी जात, सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी तयासी, त्वजीन प्राण पुत्र सारसी, येरवी अमुते कोण पोशी, अनाथ आपण स्वामिया. एकोनी तिचे वचन, श्री गुरु बोलती हासोन, तया नराते बोलावून, सांगितले परियेसा. श्री गुरु म्हणती पतितासी, तुवा जावे आपुले घरासी, पुत्र कलत्र शोभता दोषी, तुते गती नोहे जाण. या संसारी जन्मोनिया, संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया, मग पावे धर्मकाया, तरीच तरे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाणा, न करावी आपण अंगना, करोनी त्वजिता होय पतना, महादोष बोलिजे. सूर्य भूमी साक्षीसी, तुवा वरिले स्त्रियेसी, तीस त्वजिता महादोषी, तुझ गती नव्हे जाण. श्री गुरुवचन ऐकोन, विनवितसे कर जोडून, केवी होय जातीहीन, ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरु मनी विचारिती, याचे अंगी असे विभूती, प्रक्षाळावे लुप्ता हाती, मग अज्ञान होय त्यासी. ऐसे मनी विचारुनी, सांगती शिष्या ते बोलावुनी, एकादा लुब्ध पाचारोनी, आणा आता त्वरितेसी. तया ग्रामी द्विज एक, करी उदिम वाणिक, त्यासी पाचारिती एक, तया पतिता सन्निध. श्री गुरु म्हणती तयासी, उदक घेऊनी हस्तेसी, स्नपन करी गा पतितासी, होय असक्त संसारी. श्री गुरु निरोप ब्राह्मण, घेऊन आला उदक आपण, पतितावरी घालिता क्षण, गेली विभूती धुवोनिया. विभूती धुता पतिताचे, झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्री पुत्रांचे, धावत गेला तयाजवळी. आलिंगोने पुत्रासी, भ्रांती जाहली म्हणे त्यांसी, का आलो या स्थळासी, तुम्ही येणे कोण काज. ऐसा मनी विस्मय करीत, आपल्या घरा गेला पतित, सांगती लोक वृत्तांत, विस्मय करी तयावेळी. इतुके होता कौतुक, पाहत होते नगर लोक, आश्चर्य करीती सकळीक, म्हणती अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी, जो का होता गुरु सन्निधानी, पुसतसे विनवोनी, ऐका श्रोते एक चित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी, होता अनुमान मानसी, निरोप द्यावा कृपेसी, विनंती एक अवधारी. महापतित यतिहीन, त्याते स्वामी दिदले ज्ञान, अंगधुता तक्षण, गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारुनी आम्हासी, निरोपावे कृपेसी, म्हणोनी लागला चरणांसी, भावभक्ती करुनिया. ऐसे पुसे त्रिविक्रम यती, श्री गुरु तयासी निरोप देती, त्याचे अंगीची विभूती, धुता गेले ज्ञान ऐका. पुढील कथा पावन, सांगे सिद्ध विस्तारून, महाराष्ट्र भाषे करून, सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनाम धारक संवादे, कर्म विपाकतनं नाम अष्टविंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.